राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्याने रायगडला झोडपले। हवामान विभागाने आज गुरुवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता। त्यानुसार आज रायगड, माणगाव, महाड, पोलादपूर अशा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्याने रायगडमधील माणगावला झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मका आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे। इमारतीवरील पत्र्याच्या छपरांचं नुकसान झाले आहे। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। माणगावमध्ये झालेल्या वादळाचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे। माणगाव रेल्वे स्टेशन नजीक मुंबई गोवा महामार्गावर मोठे झाड पडले आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे। मदतकार्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यात पडलेले झाड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। जोरदार आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे, मात्र शेतातील उन्हाळी पिकांसह जनावरांचा चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। महामुंबई चॅनेलसाठी सीताराम कळंबे, रायगड। चारा पडला का चारा मग खेकडी निघतील तर झाडाचं किती हालते जोरात काय झालं हातातनं पाणी बघा किती तुमला आहे ते कपड्या पाठीमागून उतरतो।